रंगाटोली नावाचं एक छोटंसं गावाची पाणी पुरवठा योजना नसल्याने हातपंप, विहिरी, खाजगी बोरवेल इतकेच नव्हे तर अगदी वेळेत पाणी आणायचं आणि आपली रोजची गरज भागवायची हे गावातील कुटुंबाच्या पाठीला पुरलेलं होतं। पाणी म्हटलं की महिलांचा विषय आलाच। मग काय, घरातील महिला, शाळकरी मुली यांचा जास्तीत जास्त वेळ पाणी आणण्यातच जात होता। यामुळे मुलींच्या शाळा बुडत होत्या, महिलांना पाठीचा, मुलीचा, पोटाचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता। एके दिवशी गावात पाणी पुरवठा विभागाचे इंजिनियर यांनी गावास भेट दिली। गावातील पाण्याची दुर्भीक स्थिती पाहून त्यांनी गावात जल जीवन मिशन मध्ये भाग घेण्यास सांगितला। गावातील लोकांनी सहभागासाठी उत्साह दर्शवला। गावाची योजनेत निवड झाली। सर्व गावकऱ्यांनी मिळून गावच्या पाणी पुरवठा योजनेची निश्चित केली। सर्वेचे काम पूर्ण केले। अंदाजपत्रकास ग्रामसभेची मंजुरी मिळाली आणि बघता बघता योजनेच्या कामास सुरुवात देखील झाली। योजना गावची आणि त्यांच्या पूर्णत्वानंतर 30 वर्ष गावास चालवायची याची जाणीव गावकऱ्यांना होती। यासाठी कामाच्या ठिकाणी 4-5 ग्रामस्थांचा गट केला व कामाच्या पूर्णतेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांना दिली। कंत्राटदाराने देखील त्यांनी प्रत्येक